चला थांबा थांबा थांबा. काय करायचं आता चढावरती आपल्याला? पहिले हँड ब्रेक नाही, हँड ब्रेक नाही, जे आहे तेच सांगतो ना. हँड ब्रेक, विदाउट हँड ब्रेक सांगतो मी. चल हो, गाडी चालू आहे आपलं. थोडासा क्लच सोडायचा, गाडी व्हायब्रेट होईल एवढाच सोडायचा. ब्रेक आहे तसं धरून ठेवायचं, फक्त क्लच सोडायचा. गाडी व्हायब्रेट होईल तेवढा सोडा. व्हायब्रेट झाली की तेवढंच ठेवायचं. झाली बस, तेवढंच ठेवायचा क्लच. थोडस त्याला होल्ड करायचंय. ताकद थोडीशी वापरायची, सुटला नाही पाहिजे. ब्रेक सोडून एक्सेलरेटर करायचंय. क्लच आहे तिथेच. करा एक्सेलरेटर. एक्सेलरेटर झाल्यानंतर तो हळूहळू सोडायला घ्यायचंय. बस थांबा. अजून थोडस जास्त चढावरती. ठीक आहे थांबा. काय करायचंय कळाले? क्लच सोडायचं व्हायब्रेट होईपर्यंत. व्हायब्रेट होईपर्यंत. आणि घाई नाही करायची, ते समजून घ्यायचंय. व्हायब्रेट झाली पुढे एक्सेलरेटर घ्या, इकडे फिरवा फिरवा फिरवा. बस कळाले काय ते? तो व्हायब्रेट म्हणजे गाडी तिथं पिकअप घेते आपली. काय आणि एक्सेलरेटरने आपल्याला थोडी ती ताकद लावायची. नुसत्या क्लचने ती जाणार नाहीये गाडी. राईट साइड हळू घ्या, मागे बघून राईट साइडला वळायची. फर्स्ट गिअर. एकदा रिपीट करा आणि ते व्यवस्थित कर, समजतंय मग. व्हायब्रेट होईपर्यंत क्लच सोडायचं. क्लच दाबायचा आहे. क्लच किती सोडायचं आहे? व्हायब्रेट होईल एवढंच सोडायचं आहे. झाली व्हायब्रेट. ब्रेक सोडून पटकन थोडासा एक्सेलरेटर. क्लच तिथेच जागेवरती. क्लचला 1-2 सेकंद थांबवायचं, म्हणजे तुला समजेल. लगेच घाई मध्ये एक्सेलरेटर कडे पळाला की लगेच तो क्लच सुटणार आहे. त्याला आधी होल्ड करायचंय, थांबवायचंय. त्याशिवाय नाही. मग त्याला थांबवायचंय, सांगायचंय त्या पायाला थांब बाबा, आणि मग एक्सेलरेटर कडे. त्याला कळालं थांबायचंय की मग एक्सेलरेटर कडे तर थांबणार आहे. तू न सांगता तिकडे एक्सेलरेटर कडे पळाला दुसरा पाय, तोही सुटणार पटकन. ते नकोय. चल परत गाडी बंद पडायला नकोय. पडली बंद, लक्ष नाहीये. व्हायब्रेट होईपर्यंत सोडायचं. पहिली लक्ष क्लच कडे. व्हायब्रेट झाली की तसंच ठेवायचंय. एक्सेलरेटर करेक्ट सोडून एक्सेलरेटर कर. इकडे बस थांबा. चला एक्सेलरेटर करेक्ट. इकडे बस थांबव. व्हायब्रेट. घाई नको, घाई नको. घाई केली की बंदच पडणार आहे खरं. चला काय सांगितलं, पहिलं क्लच कडे लक्ष. त्याला थांबवायचं. थांबला की 1, 2, 3 असे सेकंद मोजायचे. बस झालं. 2 ते 3 सेकंद मोजून थांबवायचं. मग लगेच पायाला समजणार आहे. तू त्याच्याकडे लगेच तुझं लक्ष विसरून जाते. तू क्लच आणि एक्सेलरेटर कडे जाते, त्याच्यामुळे क्लच सुटून जाते पूर्ण लगेच. तो सोडायचा नाहीये. त्याला थांबवायचंय, सांगायचं जरा. ते तुला त्या पायाला होल्ड करायचं सांगितलं की तो बरोबर पाय तुझा थांबणारच आहे. चल गाडी येतं ते तरी पाहून चालतात कशीच. समोर गाडी निघते. चला लेफ्ट साइड इंडिकेटर लेफ्ट साइड से. बस छोटा
तसंच एवढ्या चल थांबव सावकाश आता बंद पडली नाही पाहिजे हो करेक्ट बरोबर जमलंय ये इकडे अजून थोडस बस थांब क्लच तो थोडासा हाफ म्हणजे आपण हाफ म्हणतोय अर्धा म्हणतोय तोच एक बायटिंग पॉईंट असतो व्हायब्रेट म्हणजे तोच बायटिंग पॉईंट तिथं थांबलाच पाहिजे आपला हो तिथून सुटला की झटकन पिकअप होत असतो हा त्यासाठी चल तो होल्ड करायचा आपल्याला थांबवायचा आहे पडली बंद पडली व्हायब्रेट होत्या म्हणताच बंद पडते. थांबव ना लगेच घाई नको ना करू एक्सेलेटर कडे पळायची नाही मी ब्रेकवरच ठेवलेला पाय तू त्याला कंट्रोल कर ना क्लच व्हायब्रेट झाली थांबव हा एक्सेलेटर बा घाई होतीये पहिले थांबव ना क्लचला थांबलाय क्लच ठीक आहे इथेपर्यंत ठीक आहे क्लच तिथेच थांबवायचं आहे एक्सेलेटर काय रे तेच सांगितल्यावरती होते की तू थांबव ना तुझं नाही थांब